नमस्कार। उबाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली। खरं तर रोज सकाळी उठायचं, गांजा ओढायचा आणि पत्रकार परिषद घ्यायची ही संजय राऊतांची सवय झालेली आहे। देवेंद्रजी फडणवीस यांचं VSR कंपनीमध्ये विमान असेल असा दावा संजय राऊत करतात। संजय राऊत, मला तुम्हाला विचारायचं आहे, स्वतःचं विमान असायला देवेंद्रजी फडणवीस हे उद्धव ठाकरे नाहीत। उद्धवजींकडे स्वतःची किती विमान आहेत हे तपासा। रोज सकाळी गांजा ओढून पत्रकार परिषद घेण्याची तुम्हाला सवय आहे आणि आता होळी जवळ आल्यामुळे जरा जास्त गांजा ओढली असेल आणि जास्त नशा केली असेल, त्यामुळे अशा पद्धतीचा खोटा आरोप तुम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर केलाय। आणि दुपारपर्यंत ही नशा तुमची कमी होईल, त्याच्यानंतर तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांची माफी मागा, अन्यथा भारतीय जनता पार्टीकडनं तुम्हाला कायदेशीर नोटीस बजावली जाईल। स्वतःचं विमान असायला देवेंद्रजी फडणवीस हे उद्धव ठाकरे नाहीत। उद्धवजींकडे किती विमान आहेत याचा तपास करा आणि महाराष्ट्राला सांगा। रोज सकाळी बडबड करायची, नशा करायची आणि खोटे आरोप करायचे हा तुमचा धंदा झालाय आणि होळी असल्यामुळे जरा तुमची जास्त नशा झाली असेल। दुपारपर्यंत ही नशा उतरेल आणि तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे। जर का माफी मागितली नाही तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला कायदेशीर नोटीस बजावेल आणि यापुढे असे आरोप करताना भान ठेवलं पाहिजे। अजित पवार अपघात प्रकरणात VSR कंपनी आरोपी क्रमांक 1 आहे आणि या कंपनीत आंध्रातील राजकारणी, महाराष्ट्रातील राजकारणी, अनेक नेते, उद्योगपती हे भागीदार आहेत असा आरोप VSR कंपनीची जी काही चौकशी करायची असेल ती चौकशी होते, चौकशी झालीच पाहिजे। परंतु बिनबुडाचे आरोप करणं, खोटे आरोप करणं हा संजय राऊत यांचा धंदा झालेला आहे। कुठल्या राजकारणाचे कुठे गुंतवणूक आहे याबद्दल संजय राऊतांकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे द्यावेत। विनाकारण नशा करून, हवेत बडबड करून आरोप करण्याच्या फंद्यामध्ये संजय राऊतांनी पडू नये। याआधी देखील अशाच पद्धतीचे धादांत खोटे आरोप संजय राऊतांनी अनेकांना केलेत, परंतु ते वेळोवेळी तोंडावर पडलेत। संजय राऊत, पत्राचाळीमध्ये सर्वसामान्य मराठी माणसाची घरं तुम्ही लाटली। सर्वसामान्य मराठी माणसांची घरं लुटून तुम्ही त्याचा पैसा कमावला, याबद्दल तुम्हाला जेलमध्ये देखील जावं लागलं। त्याचा विचार करा आणि मग इतरांवर आरोप करा। FIR दाखल करण्यासाठी गृहमंत्री यांच्यावर दबाव आणावा असं संजय राऊत। खरं तर अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाची CID मार्फत चौकशी सुरू आहे, केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे। अपघाताबद्दल ADR यापूर्वीच दाखल झालेला आहे। एकदा ADR दाखल झालाय आणि त्यानंतर ज्या पद्धतीने CIDने स्पष्ट केलंय की अजितदादांच्या अपघाता प्रकरणामध्ये घातपात आहे का याचा तपास सुरू आहे, अपघात झाला का याचा तपास सुरू आहे, निष्काळजीपणा झाला का याचा तपास सुरू आहे। अशा सगळ्या अँगलनं तपास चालू असताना विनाकारण अशा पद्धतीचा अट्टहास करणं, ADR ऑलरेडी दाखल झालेला आहे। अपघातात ADR दाखल होतो, ADR FIR प्रमाणेच पूर्ण चौकशी करते, तरी देखील काही लोक, संजय राऊतांसारखी लोक जाणीवपूर्वक स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतायत आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतायत। एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय। केजरीवाल यांच्यावर दाखल केलेली केस फक्त निवडणूक जिंकण्यासाठी केलेली एक भंपकता होती असं केजरीवाल। अरविंद केजरीवाल यांची पुराव्याअभावी खालच्या कोर्टामधून मुक्तता झालेली आहे। यानंतर या प्रकरणामध्ये CID, CBI पुढचा पाऊल टाकेल, परंतु जर का यंत्रणांवर भारतीय जनता पार्टीचा किंवा सरकारचा दबाव असता तर अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त झाले असते का? एका बाजूला यंत्रणांवर दबाव आहे म्हणायचं, दुसऱ्या बाजूला मुक्त झाले की यंत्रणा स्वायत्त असं म्हणायचं। ही डबल ढोलकी सातत्यानं संजय राऊत वाजवतायत आणि ही डबल ढोलकी महाराष्ट्रानं देखील बघितलेली आहे। केजरीवाल यांच्या संदर्भातला निकाल मोदी आणि शहा यांना चपकार आहे, त्यांची माफी मागावी असं संजय राऊत। केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणामध्ये अटक झाली होती। केजरीवाल हे ज्या पद्धतीनं 5 स्टार घरामध्ये राहतात, केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असताना घोषणा केली होती की माझं सरकार आम आदमीचं सरकार असेल, सर्वसामान्य माणसांचं सरकार असेल। परंतु जेव्हा मुख्यमंत्री झाले
तेव्हा 5 स्टार घरामध्ये राहायला जायचं, करोडो रुपयाचे पडदे घराला लावायचे आणि खिशाला रेनॉल्डचा पेन लावायचा. ह्या केजरीवाल यांची सवय होती, ती देशाने बघितलेली आहे. या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी केजरीवाल यांना अटक केली होती. आता फक्त पुरावे त्यांना नसल्यामुळे निर्दोष मुक्तता झाली आहे, ती खालच्या कोर्टामध्ये. परंतु वरच्या कोर्टामध्ये या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई यंत्रणांकडनं केली जाईल. परंतु केजरीवाल यांचं जे चरित्र होतं, केजरीवाल यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप झाले होते, सर्वसामान्य माणसाचं नाव घ्यायचं, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे असं सांगायचं आणि 5 स्टार घरामध्ये राहायचं, 5 स्टार गाड्या वापरायच्या, 5 स्टार अशा पद्धतीचे राहणीमान ठेवायचं, हे केजरीवाल यांनी दिल्लीकरांसमोर आपलं प्रदर्शन केलं होतं. या प्रकरणामध्ये यंत्रणा योग्य ती कारवाई करतील, याचा राजकीय पक्षाशी संबंध लावणं चुकीचं आहे. अजित पवार जिवंत असताना त्यांच्या सोबत जे आरोप केले होते त्याचा क्लोजर रिपोर्ट आलेला नाही असं संजय राऊत, तुम्हाला रोज उठून खोटं बोलायची सवय झालेली आहे. अजितदादा हे भारतीय जनता पार्टी सोबत होते, NDAचे घटक पक्ष म्हणून काम करत होते आणि तुम्हाला लाथ मारून तुमची साथ सोडून अजितदादांनी NDAची साथ सुद्धा घेतली होती. भारतीय जनता पार्टीच्या सोबत, NDAच्या सोबत, महायुतीच्या सोबत अजितदादा आले होते. उलट तुम्ही अजितदादा जिवंत असताना त्यांच्याबद्दल काय काय बोलत होता? सामना अग्रलेखातून अजितदादांबद्दल तुम्ही काय काय अपशब्द वापरले, हे जर का महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगितलं तर तुमचं आजचं अजितदादांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. राजकीय पोळी भाजायची, राजकीय साध्य, राजकीय फायदा मिळवायचा, यासाठी तुम्ही आज अजितदादांचं कौतुक करतायत, अजितदादांबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अजितदादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना तुम्ही त्यांच्याबद्दल काय काय अपशब्द वापरले होते? सामनाच्या अग्रलेखातून अजितदादांवर कशा पद्धतीनं खालच्या शब्दामध्ये टीका केली होती, हे संजय राऊत यांनी तपासून बघावं. संजय राऊतांना सवय झाली की गांजा ओढायचा, नशेबाजी करायची आणि पत्रकार परिषद घ्यायची. त्यामुळे आपण काल काय बोललो हे अजितदादा, संजय राऊतांना आठवत नाही, राहत नाही. अजितदादांबद्दल ते काल काय काय बोलले होते याचे रेफरन्स जर का काढले तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला देखील जागा मिळणार नाही. राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, कारण मी राज्यसभेत एकटा आहे, मला कोणीतरी सोबत हवं. खरं तर राज्यसभेची खासदारकी शरद पवार साहेबांना मिळावी, यासाठी पहिल्या दिवसांपासून संजय राऊत बॅटिंग करतायत. संजय राऊतांची इच्छा आहे की आदित्य ठाकरेंच्या गटाचा पराभव झाला पाहिजे. आदित्य ठाकरेंची इच्छा आहे की प्रियंका चतुर्वेदींना यावेळेला राज्यसभेची खासदारकी मिळावी. परंतु आदित्य ठाकरेंचा पत्ता कापायचा, प्रियंका चतुर्वेदी त्यांना कॉम्पिटिशन वाटतायत म्हणून प्रियंका चतुर्वेदीचा पत्ता कापायचा आणि शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरेंचा पराभव करायचा, हा धूर्तपणा संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये आहे. काल देखील संजय राऊत यांनी शरद पवार साहेबांची भेट घेऊन राज्यसभेला शरद पवार साहेबांचंच नाव आलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले आणि पवार साहेबांना सातत्यानं सांगतायत की तुम्हीच राज्यसभेची खासदारकी लढा, कारण तुमचं नाव पुढे आलं तर प्रियंका चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्या गटाचा पत्ता कट होईल. हा राजकीय धूर्तपणा संजय राऊत यांच्या मार्फत केला जातोय. त्यामुळे हे काटशहाचं राजकारण संजय राऊत यांच्याकडनं राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घेतलं जात आहे आणि काँग्रेसला तर राज्यसभेच्या निवडणुकीमधून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. काँग्रेसचा कढीपत्ता झालाय, वापरा आणि फेकून द्या, हे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या बाबतीत धोरण ठरलंय. शरद पवारांचा पक्ष आणि उभाटाचा पक्ष दोघं मिळून काँग्रेसला राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कढीपत्त्यासारखं वापरून फेकून देणार आहेत. याआधी देखील जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उभाटा गटाचे मुख्यमंत्री झाले आणि शरद पवार गटाचे उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेसला तिथेही काही मिळालं नाही. काँग्रेसच्या हाती या निवडणुकीच्या मध्ये देखील काहीही मिळणार नाही, हे स्पष्ट आहे, हे जनतेने ओळखलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.